भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मज हृदय सद्गुरु तेने तारिलो हा संसार पुरु म्हणून विशेष त्यादरू विवेकावरी. ओम नमो सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा बैसोनी माझी आरसना हरिगुण वर्णवी. हरिगुण विशाल पावण वदवी तू कृपा करुण मी मूढमती दीन म्हणून किव भाकितसे. तुमचा प्रसाद झालिया पूर्ण हरिगुण वर्णीन मी जाण एका वंदितसे. चरण सद्गुरूंचे आदरे तपो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम. मुखेश वेदांत शास्त्रार्थ नीतिम नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपम समचरण सरोजम सांद्रनीलांबुधाभम जगन्निहितपानि मंडनं मंडनानां तरुणदृश्यमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलासं विठ्ठलं चिंतयामि जयांचे केल्या स्मरण. होय सकल विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणे आता कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी. दिगंबरा दिगंबरा श्रीवाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीवाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद 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 वल्लभ दिगंबरा. गुरुदेव दत्त दत्त दत्त. दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा. आता मजैसी करी तुझी पाय चित्ती धरी. उपजला भाव तुमचे कृपे सिद्धी जावो. आता मजैसी करी तुझी पाय चित्ती धरी. तुका म्हणे आता लाभ नाही या परता. आता मजैसे करी तुझी पाय चित्ती धरी. मौजे घनसोली सेक्टर 4 नवी मुंबई. शहराचा भाग आलेला आहे. खेड्यातून तालुक्यातून जिल्ह्यातून कामाच्या निमित्तानं व्यापाराच्या निमित्तानं आपण सर्व स्नेहांकित मंडळी या मुंबई शहरामध्ये आपल्या पोट्या पाण्याच्या दृष्टीनं मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीनं मुंबईकडे खेचले गेलेलो आहोत. आणि ज्या उद्देशानं आपण मुंबईमध्ये आलेला आहात
तो उद्देश आपला साकार करून पूर्ण करून एवढ्या गडबडीच्या पळपळीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये सुद्धा आपण परमार्थासाठी वेळ काढता हे एक म्हणजे पुण्याचं भाग तर आहेच, पण एक आनंदाची गोष्ट अशी आहे की तुम्ही या ठिकाणी वेळ काढता म्हणून तुमच्यासाठीच तुम्ही एकदा जोरात टाळ्या वाजवा अशी अपेक्षा. हा आपल्यासाठी कोणी वाजवणार तर आपणच आपल्याला वाजवायचं. चांगलं काम असेल तर आपणच पाठ थोपटायची. रिकामे नाही लोकाला वा म्हणायलाच वेळ नाही, कारण वा दुसऱ्याला म्हणलं म्हणजे हा कमी पडतो काय असा त्याचा अर्थ झाला, म्हणून वा म्हणत नाही कोणी. आणि या ठिकाणी आज आपण बुद्धीचा घेतलेला आहे. बुद्धी या शब्दावरच आपण जेवढं बोलायचं तेवढं बोलण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी एवढ्या मुंबईसारख्या पळापळीच्या दुनियामध्ये आपले आदरणीय हरिभक्तपरायण गुरुवर्य जितेंद्र महाराज आवारे यांनी स्थापन केलेले श्री माऊली मृदंग वारकरी शिक्षण संस्था यांच्या विद्यमान श्री ज्ञानेश्वर माऊली अखंड हरिनाम सप्ताह, सार्वजनिक गीता जयंती, दत्त जयंती व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण हे त्यांच्या मित्रमंडळ सप्ताह कमिटी, ज्यामध्ये अनेक लोक आहेत. एखादा जर राहिला तर परत रागील म्हणून सगळेच कमिटीतले लोक, नुसते कमिटीतलेच नाही, तुम्ही सर्व या ठिकाणी कीर्तनाला जे उपस्थित आहे, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी या कार्यक्रमासाठी मदत केलेली आहे. काहींनी मदत केली पण यायला वेळ भेटत नाही, काहीला वेळ भेटतो पण मदत करता येत नाही. असे सर्वच तुमच्या सर्वांच्या साक्षीनं सहकार्यानं मुंबईसारख्या ठिकाणी तुम्ही एवढा मोठा धार्मिक कार्यक्रम करता, ही अतिशय उत्स्फूर्त गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे पुढच्या पिढीसाठी. कारण मनुष्य हा श्रीमंत असावा, उच्च पदभ्रू असावा, मोठमोठ्या पदावर असावा, परंतु त्याला परमार्थाची जोड असावी. सोन्याला सुगंध सुटत असतो. पैसा 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 तर संसारासाठी कमवाच लागतो. इथं जगण्यासाठी पैशाची गरज. जात वित्त तेव्हापासून आहे ना हो, परमार्थामध्ये वित्ताची गरज आहे. हो, म्हणून ते वित्त कमवलं पाहिजे. त्याच्यासाठी शास्त्र सांगितलेले जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेचकरी. उत्तम व्यवहारानं धन कमवून श्रीमंत व्हावं. पण कदाचित एखाद्यानं लफडे करून जरी कमवलं असलं तर त्यालाही फॅसिलिटीज आहे. जोडून या धन कोणत्या का मार्गानं होत नाही, पण पुढचा व्यवहार उत्तम व्यवहारी वेचकरी. कमवलेलं जरी राड्यानं धन असेल तर सत्कर्माला ते लागलं तर त्याला आपण काळ्याचा ढवळा होणे म्हणतो ना पैशाला, असंही होऊ शकतं. विठाला विठाला विठाला. या ठिकाणी मृदंगाचार्य हरिभक्तपायन हरिओम महाराज आहे, गोपाल महाराज सोनवणे, तुकाराम महाराज मुळे, राहुल महाराज पवार महाराज. हे जर या दिवातीत बसलो तर मग 1.5 तास याच्यातच जाईल. सगळे गायनाचार्य मंडळी. तुमचे लग्नात नाव घेतले असतं ना बाईना, मग काय मी घेतल्यापासून काय चाललं आहे का नाही. विठाला विठाला विठाला. सर्व प्रेमाची मंडळी, आमचे गावकरी मंडळी काय आलेले आहेत. सप्ताह कमिटी विशेष करून या कार्यक्रमासाठी आपला अमूल्य असा प्रपंचातला वेळ खर्च करून माणसं इथं बसतात. दान धर्म कोणी देतं त्याची टिप्पणी करून व्यवस्थित आणि सुंदर असा कार्यक्रम या शहरामध्ये होतो. हा खरोखरच आनंदाचा भाग आहे. कारण लोकांना वेळ नाही हो, लोकांना वेळ नाही. तुम्ही बघा एखाद्याला आता इकडं जर कीर्तनाला येत असाल ना, तुमच्या शेजाऱ्याला तुम्ही नुसतं विचारून पहा, चला हो कीर्तनाला. वेळ नाही हो. सकाळी भेटा त्याला, चला हो कीर्तनाला. वेळ नाही हो. संध्याकाळी भेटा त्याला, कुठं मिळ नाही हो. कुठं मिळ आहे? कहाँ गया तो कहाँ नाही, कायला आहे तो कुछ नाही. जीवनाचा अर्थच लोकांना कळाला. या ठिकाणी अशाच गांगरलेल्या अवस्थेत समाज पाहिला. साधू संतांनी, विशेष करून तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सावता महाराज आदी करून सर्व संतांनी, आणि संतांनी समाज सुधारण्यासाठी, कारण संतांचं अवतार प्रयोजनच वेगळे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती,
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टभीती परोपकारी देह कष्टभीती परोपकारी देह कष्टभीती परोपकारी देह कष्टभीती परोपकारी जगाचं कल्याण व्हावासाठी त्यासाठी साधू संतांचा अवतार आहे. भगवंताचा अवताराचं प्रयोजन वेगळं, साधू संतांचा. आता जो अवतार आहे आजचा दत्त अवतार, तुम्ही दुपारी ऐकला असेल दत्त जन्मकथा. आता त्याच्यामध्ये पुष्कळ मतांतर आहे जन्माच्या बाबतीत. कुणाचं काय मत, कुणाचं काय मत. आपल्याला मत खोडायचे नाही कुणाचे. शेवटी वेदालाही अनेक प्रकारचं बघितलेले बाबाने. वेद अनेक भाष्यकाराने अनेक पद्धती लिहिली. तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो. एक छोटी डबी स्टीलची डबी पडलेली रस्त्यावर, बाजारातून कोणी घेता घेता पडली. डबी पडल्यानंतर वारकऱ्याला सापडली ती नवी डबी. अरे कोणाची तरी पडली बरं का. बाबा तो वारकरी कशासाठी वापर करेल तिचा? बुक्का. एका विधवा बाईला सापडली डबी. ती बाई कशासाठी वापर करील? बुक्का. म्हाताऱ्या बाईला सापडली जुन्या, ती डबी काय म्हणन? नस. डबी एक आहे, वापर वेगळा वेगळा आहे. तुमची बुद्धी काय लेवलची, काय कॅटेगरीची, बुद्ध्यांकांश कसा आहे तुमचा, त्याच्यावरती अवलंबून. दुपारचं जे कीर्तन झालं ते जन्माचं सर्वांनी ऐकलेलं आहे. तरी पण एक छोटासा खुलासा करतो, कदाचित समज गैरसमज निघून जाईल. आपण साधारण दत्ताचा अवतार कसा मानतो? जसा आपल्याला युगो होतो ना, युगो हा माहिसे, तसंच बाया ते बायाच ना, देवाच्या असू का आपल्या असू का साधूच्या असू का संतांच्या असू, महिलाला वर अभिमान झाला. ब्रह्म विष्णुमय त्याच्या बायकांना गप्पा मारीत बसल्या. बुद्धीवरच येते, कशा बुद्धी फिरत्या. आणि त्यांचा अशी चर्चा चालली, आपल्याला काय डिमांड आहे जगामध्ये. स्वर्गात हे मृत्यू लोकात आहे चौकड आपलाच डिमांड. भगवंतांनी ऐकला, इथं फुगा फुगला. जरा नारदाला सांगितलं, नारदा यांचा फुगा थोडा हवा कमी कर. नारद गेला तिथं. मग आता नारदच आहे तो. त्यांनी ठरवलेली गोष्ट रद्द होत नाही, त्याला म्हणतात नारद. नारद ना रद्द, रद्द होत नाही. लावा लावा करणारच रद्द, संबंधच मोडतो. त्यांनी सांगितलं, काय चर्चा चालली माताजींनो? त्यांनी सांगितलं, नारदा आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे कोणी भूतालावर. आता याला हवाच काढायची होती. ते तुम्हाला कोणी विचारतं का? ते म्हणे, मग कोणाचं नाव आहे? म्हणजे अनुसया, सती अनुसया. तिचा फार मोठा गाव आहे. गेलं नाही टकोर सरकून. आमच्यापेक्षा? आम्ही देवाच्या बायका आहे. तेव्हा काय माहीत नाही भाऊ, पण तिकडं सगळं पृथ्वी तलावर सगळं सती अनुसया, सती अनुसया. त्याने सांगितलं नवऱ्याला, प्रत्येकाला तिचं सत्वहरण करून या म्हणून. ते खाली आले आणि त्यांनी तिच्यापाशी गेल्यानंतर साधारण बोललं जातं की बा नगदा अवस्थेत भोजन मागितलं. असं नाही खरं. ते ऐकण्याचा, पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. एवढा मोठा देवादिदेव, सर्व देवाचे देव आहे ना, ब्रह्म विष्णू महेश. आणि स्त्री सामान्य नाही ना होती, ऋषीपत्नी आहे. सूर्याला थांब म्हणलं तर थांबेल अशी शक्ती जिच्यामध्ये आहे. एक ऊर्जा, एक व्हिल पॉवर त्या सती अनुसयामध्ये. आणि तिला नग्न अवस्थेत भोजन मागणारे, बरं भोजन मागणारे काय गांजा पिणार नाही ना. गांजा पिऊन गेले काढ कपडे असं आहे काय? नाही हो. भोजन नग्नच मागितलं ही गोष्ट खरी, पण नग्न हा शब्द नग्न नाही वापरायचा. भोजन न आग्न मागितलं. कळालं तू बघा. भोजन कसं मागितलं? शब्द तोच आहे, वजन बदलायचं.
नग्न नाही मागितलं ते काय गांजा कसे का न अग्न भोजन पाहिजे न अग्न ज्याला अग्नी लागलेला नाही भाजलेलं नाही तळलेलं नाही उकडलेलं नाही त्याला कुठल्याही प्रकारचा जाळ लागलेला नाही असं न अग्न असं भोजन पाहिजे मग न अग्न भोजन कोणतं तर दूध पाज असा त्याचा अर्थ आहे कारण दूध हे पवित्र आहे पाहे पा दूध पवित्र आणि गोड पाशी त्वचेची आड आपल्याला ओळी माहिती आहे अशा प्रकारचा एक समज गैरसमज होतो आता सांगण्याची पद्धती जी असते त्याची विठाला 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 दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारायणा तायसे मजगरी तुझे पाय चित्ती धरी जगद्गुरु जगत संत तुकाराम महाराज साधू संत भगवंताकडं खरंच काहीच मागत नाही काही मागणे आम्हा अनुचित वडिलाची रीत जाणत असे मग तरीही मागितलं का तर स्वतःसाठी काहीच नाही मागितलं संतांचे सगळ्या संतांचे मागणी पर अभंग बघा तर जगासाठी आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषोणी मज द्यावे पसाय जे खळांची व्यंकटे सांडो आपल्याला कधीच म्हणत नाही देव तुला काय पाहिजे आपण लगेच बोलोरो मागू बोलोरो आपण बोलोरो मागू किंवा कंपनीचा मालक कर म्हणून आणि म्हणून देव आपल्याला विचारित नाही बरं का आपण नको म्हणलं का देव विचारल्याशिवाय राहत नाही कारण त्यागात खूप मिळतं हां प्रकृतीचा नियम आहे जी गोष्ट तुम्ही मागताना ती पुढं पळती चांगला विचार करा बघा ज्याच्या मागं जे तुम्हाला हवं आहे ते मिळणारच नाही मिळेल कदाचित पण फार प्रयासानं काही घ्या तुम्ही संसारातलं आपण तुकाराम महाराजांचे 125 अभंग आहे 125 अभंग मागणी पर आहे मग का मागितलं तर जगासाठी मागितलं बरं मागितलं तर ही मागणी खूप मजेची आहे जसं कलिंगड टरबूज घ्यायला आपण एखादा माणूस गेला तर माणसाला साधारण कशाची अपेक्षा असते कसं टरबूज असावं लाल भडक असावं बा पैसे देऊन लाल भडक तर माणसं काय म्हणतात भाऊ चांगलं लाल लाल निघलं पाहिजे बरं का सरळ मागणी आहे ना मग इथं तुकाराम महाराजांनी उरफट तिरफट कसं मागितलं आता तुकाराम महाराजांनी काय मागितलं दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो म्हणजे दुर्बुद्धी आम्हाला उपजू देऊ नको म्हणजे आम्हाला दुर्बुद्धी नको म्हणजे काय पाहिजे सद्बुद्धी पाहिजे मग सरळ म्हणायचं ना तू सद्बुद्धी दे टरबूज घ्यायला गेल्यावरती त्या व्यापाराला आपण म्हणायचं आहे भाऊ ढवळं नको देऊ बरं का ढवळं नको देऊ म्हणजे कसं पाहिजे म्हणजे लालच पाहिजे ना मग ढवळं नको देऊ एवढं कुठं न केल्यापेक्षा लाल दी सरळ म्हणायचं ना तुकाराम महाराजांना मजेची गंमत केली दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा बरं मागतात जगद्गुरु संत तुकाराम महाराज ज्यांचे अभंग आज कॉलेजला आहे त्यांचे अर्थ उलगडत नाही हो त्या भाषेचे इतके भयावह शब्द आहेत समजता समजत नाही संधी वगैरे थोडा उलटा पालटा झाला तर अर्थ पार बदलून जातो ते तुकाराम महाराज आहे आणि त्यांना बुद्धी नव्हती काय भगवंताकडे मागायला दुर्बुद्धी ते मना म्हणजे त्यांची बुद्धी दुर्बुद्धी होती का कोणासाठी मागितलं समाजासाठी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी बघितलं ह्या समाजाकडे सगळं आहे प्रत्येकाला पत्नी आहे मुलं आहेत नोकरी आहे धंदा आहे व्यापार आहे शेती आहे पैसे कमावण्याचं साधन आहे खापीसू खाऊन पिऊन सुखी मग सगळं असून सुद्धा हे समाधानी नाही मग यांचं समाधान कशानं बिघडलं तर यांची वृत्ती बरोबर नाही यांच्याकडं सगळं आहे फक्त बुद्धी धोरणावर नाही विठाला विठाला भगवंता तुम्ही आम्हाला सगळं दिलं फक्त आमची बुद्धी जाग्यावर ठेवा कारण बुद्धी ही अतिशय विचित्र आहे आणि म्हणून सांगितलं दुर्बुद्धी ते मना बुद्धीच द्यायची असेल तर दुर्बुद्धी नको दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा उपजूच देऊ नको बरं आता मजा ऐसे करी माझं असं करतो आता दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा आता मज ऐसे करी आणि सद्बुद्धीनाच भगवंताचं चरणाजवळ जाता येतं आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी
हे भगवंता, एक तर भाव हा उपजत नाही चांगला, वाईटच येतं आमच्या डोक्यात. चुकून हा भाव आला, उपजला भाव तुमचे कृपे सिद्धी जावो. कारण सत्य संकल्पाचा दाता नारायण, हा संकल्प केला, हा तुझ्या कृपेने सिद्धी जावो. आणि तो सिद्धीला गेला तर तुका म्हणे आता लाभ नाही या परता, यापेक्षा दुसरा लाभ नाही. म्हणून आम्हाला सद्बुद्धीची गरज आहे. विडाल बुद्धीला अनेक शब्द आहे. कोणी बुद्धी म्हणतं, कोणी प्रज्ञा म्हणतं, कोणी मती म्हणतं. आपण म्हणतो ना, ते काय त्याची मती फिरली हो, मती फिरली म्हणजे बुद्धी फिरली, प्रज्ञा फिरली. प्रज्ञा आता फार उच्च शब्द झाला, तो वापरीत नाही, पण मती म्हणतोच ना आपण. मती जागेवर नाही, मती म्हणजे बुद्धी. आपल्या पंचमहाभूताच्या शरीरामध्ये सूर्य, आप, तेज, वायू आणि आकाश, या पंचमहाभूतापासून बनलेलं हे शरीर आहे. कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, सूक्ष्म देह, स्थूल देह आहे. त्यापैकी अंतःकरण एक आहे आणि अंतःकरणाचे 4 भाग आहे. त्याला अंतःकरण चतुष्टय म्हणतात. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. विज्ञान कितीही पुढं गेलेलं असलं, जगातलं म्हणतो मी, कितीही पुढं जाऊ द्या, पण त्याला अजून भगवंताने निर्माण केलेल्या वस्तूचा तपास लागलेला नाही. हे विज्ञानानं कबूलच केलं पाहिजे. जिथं विज्ञान विचार करून करून थकतं ना, तिथून पुढं अध्यात्म सुरू होत असतं. मला एक सांगा, आता मला जितेंद्र महाराजांनी एवढा मोठा कार्यक्रम केला, आता जितेंद्र महाराजांचं नाव होईल म्हणून मला मळमळ होऊ राहिली, जळजळ होऊ राहिली पोटात. आणि मग मी डॉक्टरकडे गेलो, मा पोट दुखत म्हणून फोटो काढला. त्यांनी सांगितलं तुमचे सगळं बरोबर आहे रिपोर्ट, आणि तरी पोट दुखायचं थांबत नाही. मग त्या दुसऱ्यानं सांगितलं कशामुळं? अहो त्या 8 दिवसापासून सारखे म्हणून राहिले केवढा कार्यक्रम चालला, काय लोक जमा होऊ राहिले हो. अच्छा अच्छा, त्याच्यामुळं का? मग येईनला मळमळ होऊ राहिले त्यांच्याविषयी. हां फोटो काढा बरं साहेब. आता ती मळमळ जळजळ सोनोग्राफीत येईल का? सोनोग्राफीत मळमळ येईल का? पण होती का नाही? आणि तरी येत नाही, म्हणजे काय गंमत आहे राव. हां आपल्या मनात नाही राव तुमच्याविषयी वाईट, आणि कुठं आहे मन? शरीरामध्ये त्याच्याशिवाय चालत नाही. आपल्या मनावर आहे, वाटलं तर जाऊ नाही तर नाही जाऊ, आपल्या मनावर आहे. हा 8 दिवस झाले सप्त्याला गेलो, एकही पंगत नाही चुकली, पण अजून वर्गणीच नाही दिली. आपल्या मनावर आहे, आपलं काय मालक आहे कोणी? हे मनावर आहे. मन कुठं आहे शरीरामध्ये? म्हणून हे 4 प्रकारच्या गोष्टी, चित्त, अहंकार, मन आणि अहंकार, बुद्धी. तर ही बुद्धी तेज तत्वापासून तयार झाली. तेज, जे तेज तत्वाचे आधी, तेज तत्वापासून तयार झाली. जे तेज तत्वाचे आधी, जे सद्बुद्धी गा वृद्धी, आत्मीया जीवाची भेटी. घडे घडावे असं काहीतरी एक पुढे आहे. म्हणजे ही बुद्धी अशी आहे, जीवा शिवाचा मिलन करतं, म्हणजे नरकुच करणी करे तो नरका नारायण हो जाय, अशी अवस्था ह्या मनाच्या शक्तीमुळे निर्माण होऊ शकते. माणसं स्वतः बोलतात मग आम्हाला काय बुद्धी नाही का? आहे. पण तुम्ही जर स्वतः प्रत्येक जणांना जर विचार केला तर आपली बुद्धी वक्र जास्त चालते, वाईट विचार जास्त येतात, निगेटिव्ह थिंकिंग जास्त येते, पॉझिटिव्ह कमी येते, नकारात्मक आहे. साधी गोष्ट आहे, मित्रांना गाडी घेतली बोलोरो, सांगितलं तुमच्या मित्रांना गाडी घेतली, आता काय झालं हसायला? बरं चांगलं हसणं, एवढं कमून हसतो. बरं झालं. हां हां आता याच्यामध्ये काय आलं तुमच्या लक्षात आलंच, म्हणजे हसण्याचंच वजन पहा तुम्ही. बरं हसून पुढं काय म्हणतो? बँकेचे आसन, काय हप्ते नाही भरले ना, आत्ता जाईन ओढून. पहा बुद्धी. आता ही चांगली बुद्धी आहे का? हीच दुर्बुद्धी तुकाराम महाराजांनी पाहिले म्हणून सांगितलं. दुर्बुद्धी ते म्हणा
कदानुपजो नारायणा विठाला विठाला. संसार करायचा संत सद्बुद्धी, जायचा संत दुर्बुद्धी. दुर्बुद्धीचं वाईटच होतं, म्हणून सद्बुद्धी माणसाकडं असणं गरजेचे. आता ही सद्बुद्धी कशी राहते, ही कशी निर्माण होते, हाही महत्वाचा प्रश्न आहे ना, नाही का? बुद्धी माहिती आहे आम्हाला, बुद्धीचे 18 प्रकार आहे बाबा. आपल्याला सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी माहिती आहे. मुमुक्षाची बुद्धी, साधकाची बुद्धी, मूर्खाची बुद्धी, रजबुद्धी, तमबुद्धी, सात्विक बुद्धी, अनेक प्रकारच्या देहबुद्धी, मनबुद्धी. मनबुद्धीची कातरी ठेका, मन बुद्धीची कातरी. व्यवहार देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी बुद्धीचे पुष्कळ 18 प्रकार आहे. 18 प्रकार. तैलबुद्धी, चर्मबुद्धी. तुका म्हणे आयसे जयाची बुद्धी तयाहुनी दगड बरे देवा. दगड बुद्धी, तैलबुद्धी. एक छोटी गोष्ट सांगितली ना तर तिचा विस्तारानं विचार करणारी बुद्धी, याला तैलबुद्धी म्हणते. जसं पाण्यावर एक तेलाचा थेंब टाकला तर ते जागेवर नाही थांबत, तरंग येतात पाण्यावर, याला तैलबुद्धी म्हणतात. थोडं सांगितलं ना भाऊ इकडं जाऊ नका बरं का, चांगले लोक नाही राहत, पोरं बिघडतील, तिकडे जाऊन नका देऊ. थोडं सांगितलं, त्यांनीच कल्पना केली इकडे जायचं नाही, याला तैलबुद्धी म्हणतात. दुसरी चर्मबुद्धी. आपण चांभार समाजाकडे जातो चप्पल शिवण्यासाठी, बूट शिवण्यासाठी, तो आरी घालतो. आरी घातल्यानंतर ती आरी उपसतो. आरी जोपर्यंत कातड्यामध्ये रबरामध्ये तोपर्यंत त्याला छिद्र पडलेलं असतं. आरी काढली जैसे थे. सांगितलं हा खरं तुमचं, खरं तुमचं खरं. उठला का तो जवळ मोकळा घरी जातो. दगड बुद्धी. असं करू नये, असं होतं का, मग त्याला दगड बुद्धी म्हणतात. एक साधू महाराज आले, प्रसाद म्हणून 3 विद्यार्थी आले. एक तैलबुद्धीवाला, एक चर्मबुद्धीवाला, एक दगड बुद्धीवाला. सांगितलं प्रसाद हा तुम्हाला. एका शेतकऱ्यानं मला दिला, काय नाही 6 हरभऱ्याचे दाणे होते. किती? 6. 2-2 दिले. एका पट्ट्यानं सांगितलं साधू बाबाचा प्रसादी. घेतलं खाऊन. दुसऱ्यानं सांगितलं साधूचा प्रसाद आहे. काही नाही, साधून नारळ दिलं तर लोक लाल पाडक्यात डावळ्या पाडक्यात बांधून दरोजाला ठेवतात ना, साधूचा प्रसाद आहे, श्रद्धेचा भाग येतो. त्याने सोन्याच्या पेटीत ठेवली. सोन्याच्या पेटीत साधूचा प्रसाद आहे, सोन्याच्या पेटीत ठेवली. दुसरा एक होता, शेतकरी होता, तो साधूचा प्रसाद आहे, इकडे तिकडे फेकून द्यायचे. साधूचा प्रसाद कसा खाता? हा प्रसाद येतो तुळशीमध्ये दिल लावून. आता तुळशी माईला पाणी घालीतच होते, त्याचे आले 2 झाडं, एवढे हरभरे झाले ना. किती झाले? 200 पासाभर झाले. त्यानं ते पासाभर तसेच जपून ठेवले. पुढच्या सीझनला शेतात पेरले, त्याचे 10 वाफे लागले, त्याचा अर्धा क्विंटल हरभर झालं.
तिसऱ्या वर्षी तेवढं अर्धा क्विंटल पेलं, त्याचे 50 क्विंटल झाले. 50 क्विंटल हरभरे घर भरून ठेवलं. साधू महाराज 2-3 वर्ष झाले होते, साधू महाराज आले. या विद्यार्थी मंडळ, अरे तुम्हाला प्रसाद दिला तर त्याचं काय केलं? त्यानं सांगितलं मी आता तवाच खाल्ले. दगड बुद्धी. अरे तू रे म्हणे, आपण सोन्याच्या पेटीत ठेवली म्हणे. चर्मबुद्धी. तू रे म्हणे, महाराज 50 क्विंटल तुमचा प्रसाद आहे. तैलबुद्धी. आपली बुद्धी कशी, हा महत्वाचा भाग आहे. विडाला विडाला विठाला 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 विठाला. मित्र, एखाद्याची बुद्धी बदलली तर एखाद्याचं जीवन बदलू शकतं. एखाद्याचे विचार बदलले तर जीवन. एक कुंभार काका आपले गाडगे मडके करत असताना चाक फिरवायचा आणि त्याला आकार द्यायचा. गाडगे मडके पंत्या काय असं नसन करायचे. त्याचे 2-4 मित्र होते. म्हणे कुंभार काका काय आपल्याला चिलीम करा ना एक गांजा प्यायला. तेव्हा बरं मग माती तयार होती. चाक फिरवला, गरगर गरगर गर, त्याच्यावर चिखल ठेवला ना असा आकार द्यायला लागला चिलमेचा. चांगला पावशेर भर गांजा बन मोठी चिलम केली. त्याची बायको आली कुंभार काकाची, अहो काय करता म्हणे, असं कसं मडकं आहे, असं उलटं पालटं चाललं. नाही नाही म्हणे, माझे मित्र आहे, गांजासाठी चिलम तयार करतो. अहो कशाला पाप करता, ते गांजा ढोसतीन, नशात येतीन, लेकरा बाळाला हाणतीन, ते बाया शाप देतील ना तुम्हाला. कशाला पाप करता हे, आपलं आपलं चालू द्या. मग त्यानं तो दाबला, चिखूल दाबला आणि पुन्हा असा केला आणि त्याचा मडकं तयार केलं. त्याच चिखलाचं मडकं तयार केलं. तेव्हा ती माती बोलायला लागली कुंभाराला. कुठली? कीर्तनातली माती. हा मग एखादं म्हणून माती बोलत असते काय महाराज. माती बोलायला लागली कुंभाराला, कुंभार दादा पहिल्यानं मला असा आकार देत होते तुम्ही, असा असा चपटा चपटा, मग हातात तो दाबला हा दुसरा कोणता आकार काढला. अगं बाई म्हणे पाहिलं ना, तू चिलम करायची होती म्हणे मला. मग ते आमच्या बायकोनं नाही सांगितलं म्हणे, मग घागर करून राहिलो म्हणे. काका म्हणे तुमचे विचार बदलले, माझं जीवन बदललं. लक्षात आलं का? एखाद्याचे विचार बदलले जीवन बदलू शकतो. त्यानं सांगितलं तुम्ही जर चिलम केलं असतं, माझ्यात आयुष्यभर इस्तू राहिला असता, गांजा भरला असता दाबू दाबू, बम भोले टेकडीवाले म्हणले असते आणि मी गरम झाले असते, मी सारी भाजून गेले असते. पण आता माझ्यात गार पाणी राहील, एखादा वाट स्वरूप येईल, मला आशीर्वाद देईल. अहो तुमचे विचार बदलले हो, माझं जीवन बदल. एखाद्याचे विचार बदलले तर एखाद्याचे जीवन बदललं. 2 भाऊ मस्तपैकी मजेशीर राहत होते. मस्तपैकी एकानं शेती करायची, दुसऱ्यानं बाहेरचं काम करायचं. काय लागत आहे दादा? 25 गोण्या आणून द्या. आणल्या. आमका ट्रॅक्टर पाहिजे, आणलं. आमका खत पाहिजे, आणलं. मस्त खा पी सू अगदी मजेत एका वाड्यात राहत होते. 2 भाऊ, याला 2 पोरं, त्याला 2 पोरं. मुली लोकांच्या लग्न झाले. 2 भाऊ मस्त बसलेले. वाडा तुम्हाला माहिती आहे ना, हा असा पाटलाचा वाडा. आता पाटलाचं याचं पाणी त्याच्या गल्लीत आणि त्याचं पाणी त्याची कोर्टात केस. ते आताचं पाटलं सगळे पांगलं, सगळं तुराट्या पांगल्या. आता नाही, जुनं सांगतो. ऊस तोड आली, 100 एकर ऊस. एका जीवाना, एक विचारानं. संध्याकाळी सगळे एकत्र जेवतात. ज्या कुटुंबामध्ये संध्याकाळी सगळे भाऊ आई वडील एकत्र जेवतात, तिथं विचार राहतो. नाही तर 2-3 भाऊ असले का, ज्याची बायको स्वयंपाकाला तो चुलीपाशी जेवायला. ज्याची बायको स्वयंपाकाला, गरम घ्या खाऊन तुम्ही. खरं आहे का म्हणते महाराज? हा झालं. नाही अजून नाही महाराज. महाराज विठाला 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 विठाला. सगळं लक्ष ठेवावं लागेल. विठाला. आम्हाला तुम्ही गेले उठून तर चालतं, त्याचं काही वाटत नाही. लई सांभाळावं लागत. थोडा उशीर झाला का याला इचिरीती की नाही कोणी, ते सांभाळ. नाही तर मग टाळण तो चालतो बोल.
विठ्ठल 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 यांचं नाही सांगत हे सज्जन आहे माणसं आपली यांचं नाही पण खाली बसून काड्या करून राहिली विठ्ठल 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 सांगितलं उसाला तोड आली भाऊ मी चाललो बसला भाऊ घर चालवणारा शेतकरी जो भाऊ होता तो निघाला पण जात असताना दोघाचे दोन दोन मुलं वाड्यात खेळत होते आणि त्यांनी सांगितलं नाना तुम्ही मळ्यात चालले हो ऊस तोड आले आता ऊस जाईल हो आम्हाला 2 ऊस आणा ना बरं बरं आणतो आणतो नाना मळ्यात गेले ऊस तोड सोयीला लावली नानानं भला 25-30 कांड्याचा ऊस तोडला वाडं फेकून दिलं आता ऊस लांब होता ना लाईट इतका 25-30 कांड्याचा ऊस मोटरसायकलवर कसा आणता येईल म्हणून नानानं किती तुकडे केले किती केले 2 तुकडे केले आता 2 ऊसाला मुळे कशा काय राहतील एकाला मुळे राहील ना आणि 2 ऊसाला शेंडे कसे काय राहतील मग अर्ध्याकून द्यायला शेंडा आणि खालच्याला मुळी दोन्ही एकत्र धरले सारखे टिपरं केले मोटरसायकलला बांधले घरी आले मोटरसायकल लावली नानांना धरले ऊस दोन्ही हातात एकाड्या बाजूत आलं मुळीचं ऊस इकडून आलं वाड्याचं ऊस आणि चालले घेऊन ऊस आणि नानानं ऊस आणला त्याचे म्हणते दादानं ऊस आणला घ्या ऊस घ्या ऊस घ्या ऊस आता जिकून मुळीचा ऊस होता मुळीचा ऊस त्याचे पोरं इकून होते अगोदर सुरुवातीला त्या कॅमेऱ्यापर्यंत येऊस तर पोरं इकून होते मुळीचं ऊस पण त्याचे स्वतःचे पोरं बुद्धी कशी फिरते सांगतो मी दृष्टांत आणि कॅमेरे पैसे आले पोरं पळता पळता गुतामत झाली त्याचे पोरं इकून झाले आणि भावाचे पोरं इकून झाले त्यानं पाहिलं अरा हे पोरं तर आपले इकून गेले आता घ्याऊस 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 घ्या ना ऊस काय कळलं काय केलं काय फिरवलं अहो हात फिरले पण हात कशानं फिरले बुद्धी फिरली विठाला 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 बरं हा ऊस खाल्ल्याने त्याचे पोर अमर झाले असते का किती अल्पस्वार्थ आहे घ्या ऊस आडी पाहिली भावाना संध्याकाळी जेवायला बसले भाऊ काय तो सासरेन मेवणे बोलून घे सकाळी काय आला आता आपलं जमत नाही का बरं तुझ्या हाताला आडी पडली हाताला आडी पडली म्हणजे तुझ्या मनात आडी आली मनात आडी आल्यावर प्रपंच विकास होणार नाही आता अधोगती सुरू होण्याच्या आधी तो वाटून घे आणि तो ह्या पोराला नुसत्या मुळेच घाल मला काही घेणं नाही तुमच्या लक्षात आलं ह्या बुद्ध्या जगात माणसाच्या फिरतात मग ही सद्बुद्धीत राहण्यासाठी काय पाहिजेत त्याच्यासाठी महाराजांनी फार चांगलं उदाहरण दिलं युक्त आहार विहार युक्त नेम इंद्रियासी सार अनासावी पासर निद्रा बहुभाषण
सात्विक राहावे असं वाटत असेल तर सात्विक आहार सेवन केला पाहिजे. युक्त आहार विहार शुद्ध आहार घेतला पाहिजे. संगत चांगली झाली पाहिजे. बैसता चोरापाशी तैसीच होय बुद्धी, देखो निचिंधी मन धावे. चोराबरोबर किती सज्जन मित्र असला गळ्यात हात घाल, हे बी तसंच दिसतंय लोक म्हणते ना. म्हणून संगत करताना संतन की संगत करली, संतन के संग लाग रे हो तेरी, संतन के संग लाग रे हो तेरी अच्छी बनेगी, के लाग रे हो तेरी अच्छी बनेगी, संतन के लाग रे हो तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, संतन के संग लाग रे अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे वो तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे. लेखनाच्या संगे हिरा जो हिरात आहे ना तुमच्या सगळ्या प्रत्येकाकडे हिरे आहे ना. हिरे आहे का? आहे म्हणून राहिले चष्मेवाले. त्याला म्हणलं हिरे आहे का? ते म्हणजे आहे. हिरे म्हणजे पोर नाही तुमचा हिरा किंवा हिरा गुटका नाही म्हणत मी हिरा. म्हणून संगत चांगली पाहिजे, आहार शुद्ध पाहिजे. आहार शुद्ध ठेवणं का न ठेवणं तर ह्या माता भगिनीचं काम आहे. तुमची बुद्धी जागेवर ठेवायची का बिघडवायची यांच्या हातात आहे. यांच्या हातात आहे. ते त्यांना माहिती आहे की नाही मला माहित नाही. यांची बारीक पिन टोचली ना तर दिवसभर बोंबलत येतो तू. ते बोलायचं जाऊ द्या, पण एखाद्या महिलेला राग आलेला असला, नीट ऐका बरं का, वैताग गेले नवऱ्याचा म्हणा, जावाचा म्हणा, पोराचा म्हणा, कोणाच तरी वैताग गेले तिच्या डोक्यात, आणि वैतागेल डोक्यानं जर तिनं स्वयंपाक केला तर ते काही प्रसन्न अवस्थेत नाही. माह्याच माड्याला माह्याच माड्याला माह्याच माड्याला मसाल्याला, ही विकृत एनर्जी त्या मसाल्यात उतरते. आणि तो दोषयुक्त मसाला जर माणसानं खाल्ला त्याची बुद्धी कशी चांगली राहील. युक्त आहार हा अयुक्त झाला ना, अयुक्त झाला, अयुक्त चांगला नाही. एनर्जी त्याच्यामध्ये वाईट विकृतीची. म्हणून चांगली बुद्धी राहावा असं वाटत असन सत्संगत गरजेची आहे. विठाला विठाला आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा सत्संगतीनंच पारमार्थ केला. सिद्ध बेटावर आळंदीला सद्बुद्धीचे घालून सिद्धासन, सद्बुद्धीचे घालून सिंहासन, वरी सद्गुरूची दया परिपूर्ण, वरी सद्गुरूची दया परिपूर्ण, अंगी विभूती चर्चूनी जाण, अंगी विभूती चर्चूनी जाण, वाचे विठ्ठल केशव नारायण, झाली संध्या संदेह माझा गेला, हृदयी आत्मा राम प्रगटला, झाली संध्या संध्या गेला, झाली संध्या संदेह माझा गेला, हृदयी आत्मा राम प्रगटला, झाली संध्या संदेह माझा गेला, हृदयी आत्मा राम प्रगटला. सद्बुद्धीचे घालून शुद्धासन
वर सद्गुरूची दया परिपूर्ण सद्बुद्धीच्या माणसाला भगवान साधू संत आशीर्वाद देतात आणि माणसाचा संदेह मिटतो. संदेह मिटला का मनुष्य शुद्ध झाला. म्हणून आपल्याला काही असणं वेगळं, पण सद्बुद्धी असेल तर आपलं जीवन आनंददायी सुख समाधानानं नांदल्या जाईल. म्हणून आपण सद्बुद्धीनं वागावं. याच्यासाठी महाराज म्हणतात, दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारायणा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. कीर्तनाचा संकल्पित वेळ संपला, पण महाराजचे काही मंडळी आली नव्हती. परमार्थात सुद्धा सध्याची कलियुगाची परिस्थिती वाईट आहे. चांगलं कोणाला म्हणावं, वाईट कोणाला म्हणावं, वाईट परिस्थिती. पण जेव्हा जवळ जाताना माणूस तेव्हा कळतो, अरे बाप आपण फसल्या गेलो. कारण परमार्थावर सरळ साध्या माणसाचं काम आहे. बनेल माणसाचं काम राजकारण आहे. बनेल माणसाचं काम परमार्थ नाही. वा वा. बनेल लोकांना परमार्थात येऊ बी नाही. त्याची बुद्धी तल्लख हे चंचल आहे ना, त्यानं राजकारण करावं, त्यांना लफडे करावं, राडे करावं, परमार्थ नाही करू. परमार्थ हा सरळ माणसाच्या बुद्धीचं काम. ज्याची बुद्धी सरळ आहे त्यांना परमार्थ. ज्यांच्या अंतःकरणात किलमिश आहे, संशय आहे, आशासन का त्याने करू नये. श्रद्धावाना लभते ज्ञानम शास्त्र आहे. श्रद्धा ठेवलं ना तुम्ही की तुम्हाला सगळं मिळतं. म्हणून परमार्थात फसू नये. म्हणून गेल्या वर्षी एक उदाहरण दिलं होतं मी बाबा. त्याच्यामुळं काही परिणाम झाले. 1-2 ठिकाणच्या दिंड्या बंद पडल्या. कारण खरी परिस्थिती सांगितलं तर राग येतो लोकांना. काय झालं, एक म्हातारी होती बरं का. आता ते महाराजांनाच आग्रह धरला. बरं. एक म्हातारी होती आणि तिला एक मुलगा होता. पतिराज वारलेले होते. म्हातारी वयस्कर होती. मुलगा सर्व्हिसला लागला मुंबईला. घरी 2-3 एकर शेती होती. आईला इकडं आणू होतं. शेतीची बी लेवाट सोयीची होणार नाही, कोणी लुटील म्हणून आईला काहीच काम नाही. फक्त शेतीला दुसऱ्याला बटईन लावेल. फक्त घराचं राखण करण्यासाठी आईला गावी ठेवलं. कारण याचं लग्न नव्हतं. मग इकडं याची खायची पंचायत आणि आईची पंचायत म्हणून आईला घरी ठेवलं. 3 एकर शेती बटाईन लावली. पण आईची व्यवस्था केली त्याने. आईला एक गाय घेऊन दिली. म्हणजे आईला चारायला लावलं असं नाही बरं का. एक गाय घेऊन दिली, सुंदर गावरान गाय. आणि आईला सांगितलं, बाई याचे 2-3 लिटर दूध देणारी गाय आहे. तू काय करायचं, शेजारची सकू मावशी आहे ना, तिला सकाळ संध्याकाळ सुंदर हिरवं गवताचे गठोडे आणायला लावायचे. 1 लिटर दूध तिला मोजून द्यायचं. म्हणजे त्याची लेकरं बाळं खातील, ते कामं करील. आणि दुसरी ही भांबाई आहे शेजारी. आपण नका आपल्याला पाळण्यात बसायचं. भांबाई तर भांबाई. त्या भांबाईला गाय पिळता येते. तिच्याकडून सकाळ संध्याकाळ गाय पिळून घ्यायची. 1 लिटर तिच्या पोरला खायला द्यायचं. तिचं भागन, तुला त्रास नाही व्हायचा. आणि 1-2 लिटर उरण तू आपली खुशाल खा जाय, पी जाय. त्याचं दही दूध करी जाय, शेजारणीला द्या जाय, नाही तर विकी जाय. तो भागून जातं. 4 लिटर दूध नेली, 1 हिला द्या जाय, 1 तिला द्यायचं आणि 2 मध्ये तू काम करीत जाय. तिने सांगितलं, बरं ठीक आहे. मस्त कार्यक्रम सुरू झाला. एक दिवस 2 लिटर दूध उरलं. म्हातारीनं एका चुलीवर ते ठेवलं उकळायला. आता गावरान गाईचं दूध, ज्याच्याकडे गावरान गाय आहे त्याला माहिती आहे, घरपोच दूध फार सुगंध येतो त्या गावरान दुधाचा. आता आपल्याला गावरान दूध तुपाचा वास येतो, तो भाग वेगळा. दैव दुर्विलाचं. चांगल्या माणसाला गावरान तूप चालत नाही बरं. बरीच वास येतो म्हणते, ते पचतच नाही ना. डाळडा खायची सवय, पचत नाही गावरान. मस्त दूध तापलं, अगदी फर्स्ट क्लास. दुष्काळी रे होता, खेड्याचा भाग. शेजारी गाव चांगलं होतं, छोटं गाव पण चांगलं. एकमेकाला म्हातारीला लक्ष देत होते. तेवढ्यात पाण्याचं टँकर आलं. आजीबाई, अहो पाण्याचं टँकर आलं, हांडाभर घेऊन जा. आता वय झालेली म्हातारी हांडा घेतला, दमानं उतरली. दूध चुलीवरचं आवलोर ठेवलं. आवलोर म्हणजे चुलीपेक्षा बाजूला राहतं, ते आवलोर ठेवलं. तवलीमध्ये, तवली माहिती आहे ना, मग
तुम्ही काय तिकडे आरबस्थानचे थोडी आहे का? आपण तवल्यातून येले. ती तवली ठुली आणि आजीबाई पाणी आणायला गेली. तेवढ्यात बोक्या शिरलं मध्ये. बोक्या 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 माहिती आहे ना? बोक्यामध्ये शिरला पण दुधाचा वास बोक्या तवाच येतो. बरं देवानं त्याला त्या खिडकीतून जाण्यासाठी किंवा दरवाजातून जाण्यासाठी किंवा फटीतून जाण्यासाठी एक मेजरमेंट दिलं, त्यांच्याकडे माप दिलं. माप बोक्याला. बोक्या मोकार नाही आहे, मोकार कुणीकडे घुसत नाही तो. तुम्ही बोक्याला पाहिलं चांगलं, त्याला मिशा राहते अशा मिशा. ही मागची मेजरमेंट आहे त्याची, जजमेंट. त्या अशा मिशा त्या खिडकीत गेल्या मोकळ्या का मग मागचा अवयव जाते, असा त्याचा अर्थ आहे. त्या मिशा गुतल्या मग पुढे जात नाही तो, हुशार राहतो. कोण? हांगे असं बोलत जाणार. बरं तुम्हाला बोक्या बोलायला काय अडचण आहे? तुम्ही सारे घोसला बोक्यामध्ये बाबा, आणि त्यानं ते दूध पाहिलं. बाबा 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 लय बनेल जात. पंजानं असं केलं त्यानं आधी. पाहे पा दूध पवित्र आणि गोड. जेव्हा तो दूध आवल्यावर ठेवल्यामुळं चुली नसल्यामुळं गार झालं ते. आणि त्या तवलीत जेव्हा बोक्यानं तोंड घातलं, बोक्या काय साधा होता का तो? तुम्ही माझ्याकडे काय पाहू राहिले? मी बोक्याचं सांगू राहिलो, माझ्याकडे पाहू राहिले. जेव्हा मुंडकं घातलं त्यानं, काय सांगा तुम्हाला, 2 लिटर दूध फस्त करून चांगला फुगला. तापा तुम्ही माझ्याकडेच पाहू राहिले. पुन्हा फुगला बोक्या. आता दूध पेल्यामुळं तो चांगला फुगला ना, फुगला. मग मुंडकं निघाना ना, तवलीत फसलं. कोणाचं मुंडकं? आणि तेवढ्यात म्हातारी आली. त्याला वाटलं आता कोरोनात हिंडत होते तर कसं सुजत होतं, त्याला वाटलं आता सुजत आपलं, पोलीस हाणते आता, म्हातारी हाणणार. म्हणून ते इकडं तिकडं गडबडायला लागलं. महाराज महाराज ते इकडं तिकडं गडबडायला लागलं. आणि मग ते दिसना ना कुठं. आता मुंडक्यात तवली घुसल्यावर दिसन का? असं करता 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 ते बरं का बाबा, ते असं करता करता तडकन लागलं. लय बळच लायलं भाऊ. मडकं फुटलं. पण ते खेड्यातल्या कुंभारांना तयार करायला मडके होतं, ते पुढचं फुटलं. पण काठ निबर होते, लय निबर काठ राहते. ते काठ गुतले बोक्याच्या गळ्यात. कोणाच्या? आणि म्हातारीनं पाहिलं आलं. मग तिला वाटलं त्या बोक्याला वाटलं म्हातारीचा मार होको, म्हणून ते दुसऱ्या खिडकीतून पळायला लागले. तिकडून कासंबाई राहत होता, त्याच्या 5-25 कोंबड्या होत्या. हा बोक्या कुदी मारणार तर 2-4 कोंबड्या म्हणते आगा आला. कोण? कोण? बोक्या. आता बोक्याच्या गळ्यात ते गुतेल होतं. ते म्हणे कोंबड्या हो पागल झाले का ग तुम्ही? ते म्हणे काय झालं? मी काय पाहिला राहिलो का म्हणे. मग माळ घातली मी. कोण म्हणतो? काय म्हणतो? अशी लई बोक्यानं माळ घातली म्हणे. मग तुम्ही कधी घातली माळ? म्हणे आळंदीला घातली. तर त्या कोंबड्या होत्या ना 7-8. ते म्हणे मग आम्हाला घालायची. बोक्या म्हणे काढा दिंडी. बोक्यानं काढली कोंबडीची दिंडी. ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. कोंबड्याच त्या आल्या घनसोलीमध्ये. आले अशी फिरत फिरत सेक्टर 4ला. पानसारे बाई कुठे? पानसारे बाई. ते म्हणे भाऊ इथंच आहे. म्हणे आपली पोरगी कीर्तन करते अर्थ. म्हणलं पण दिंडीचं काय करायचं? ते म्हणे त्याला येऊन द्या महाराजाला, पानसारे बाबाला. ते बी आले. म्हणे कुठली दिंडी? म्हणे तिकडून मराठवाड्यातून आली. म्हणे किती? म्हणे 70-80 कोंबड्या आहे म्हणे.
काय उंदर आहे म्हणे झेंडे घेऊन. आणि महाराज कोण आहे म्हणे बोक्के महाराज आहे. होईल म्हणे संध्याकाळी व्यवस्था. संध्याकाळी हरिपाठ झाला, भजन झालं. ते भजन गोड झालं, कोंबड्याचंच भजन. ते रुपये काय पाहत लोचन ग, रुपये काय पाहत लोचन, रुपये काय पाहत लोचन ग, रुपये. भजनच कोंबड्याचं होतं ते. महाराज पलंगावर लोळत बसले. कोण? बोके महाराज लोळत बसले. कारण पोटात काय होतं? दूध. किती लिटर? यथेच्छ होते. एक दिवस होऊन गेलता. मुक्कामाला सकाळी संध्याकाळच्या टायमाला महाराजांनी सांगितलं, अगं एक कोंबडी ताईचं प्रवचन होऊन द्या. एक कोंबडीनं प्रवचन केलं. विठाला प्रवचन झालं. काकडा सुरू झाला. 2 दिवस झाले. ते बोक्याचं दूध उतरलं होतं. त्या ढिल्लं झाल्यामुळं ते गळ्यातलं पडून गेलं. आणि पलंगावरच महाराज इकडं तिकडं लोळता पहाटे काकडा सुरू झाला. काकडा सुरू झाल्यावर बोक्याला वाटलं आपल्या नाश्त्याच्या वस्तू आहे आणि आपल्या पुढं डान्स करून गाणे म्हणून राहिले. त्याला काय माहिती आहे काकडा आहे. त्यानं असं उंदराकडं पाहिलं. 2-3 उंदराकडं. ते लहान पिल्लू होतं. तो म्हणे त्या मोठ्या उंदराला, दादा ए दादा म्हणे काय महाराज लय कसं पाहू राहिलं म्हणे. ते म्हणे हो राव म्हणे महाराजची नजर बदलली म्हणे. महाराज म्हणे बाकीचं काही माहीत नाही, चला भिक्षा गोळा करून घ्या 2-2 हजार रुपये. हे बोके महाराजचं समजा बरं. दिंड्या साधू संतांना ज्या काढल्या ते प्रयोजन वेगळं होतं. आत्मपरीक्षण होतं. लोक कसे खातात, आम्ही कसे खातो. लोक कसे राहतात, आम्ही कसे राहतो. लोकांचा परमार्थ करा, आमचा कसा. लोकांची शेती कशी, आमची कशी. लोक व्यापार कसा करतात, लोक बरोबर आहे का, आम्ही बरोबर आहे. लोक चूक आहे का, आम्ही चांगले. हे आत्मपरीक्षणासाठी दिंड्या आहे. दिंड्या म्हणजे काय गंमत आहे का? भाकरी तोडी चालायचं आहे काय दिंड्यामध्ये? नाही. आत्मपरीक्षण स्वतःला तपासून घेण्यासाठी दिंड्या काढल्या होत्या साधू. आता वृत्त्या वेगळ्या झाल्या. एकूण जाता दिंडी घेऊन जातो आणि तिकून आता फॅटमध्ये येतो. जय हरी, तुमच्या पायाचा प्रसाद. तुमच्या पायाचं काय तुमच्या गळे कापून प्रसाद केला नाही. कोणती पद्धत? शुद्ध परमार्थ सात्विक लोकांकडून करा. म्हणून हे उदाहरण कशासाठी सांगितलं मी? आता आपण भोळे बाबडे लोक अशा फसव्यात परमार्थापासून दूर राहावा, एवढाच त्याचा अर्थ आहे. म्हणजे शुद्ध अशा प्रकारच्या बुद्धीमार्फत कार्यक्रम करावा. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून